आमच्या सोबत धोका केला त्याच्यासोबत आम्ही धोका देण्याचं ठरवलं। राज्य सरकारने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही मेळावे मोर्चे घेतो। असा कार्यकर्ता आहे मी, काय कुणाची सुपारी घेऊन बोलत नाही, मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे। जरांगे आमच्या नेत्यांना टार्गेट करतोय, जरांगेच्या तोंडातून विष्ठा बाहेर पडती म्हणून जरांगेला ठोकावं लागतं, जरांगेला जशाच तसं उत्तर द्यावं लागतं। बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि तो 4 वाजता मेळावा सुरू होईल। या अगोदर जे ओबीसीच्या चळवळीसाठी आरक्षण बचावसाठी महाराष्ट्रभर जे दौरे केले आहेत, जे आपल्यासोबत नवनाथ वाघमारे आहेत, काय आजच्या मेळाव्याची पार्श्वभूमी असेल आणि कशा पद्धतीचा तो मेळावा असेल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आबा, कशा पद्धतीने हा मेळावा आहे आणि काय त्या ठिकाणी आता नवी दिशा दिली जाईल, कशा पद्धतीने असेल? आमचं ठरलेलं आहे, ज्यांनी आमच्या सोबत धोका केला त्याच्यासोबत आम्ही धोका देण्याचं ठरवलंय। कारण की गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते म्हणून आम्ही आजपर्यंत भाजप सारख्या पक्षाला मानत ओबीसी, आजपर्यंत ओबीसी आमचा डीएनए म्हणत आला। आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वारंवार म्हणत आले की ओबीसी आमचा डीएनए, आणि जर त्यांनी ओबीसी आमचा डीएनए, ओबीसींची मी बाजू घेतो म्हणून मला टार्गेट केलंय, अशा वल्गना केल्यामुळे ओबीसी समाज भावनिक आजपर्यंत होत आला। आणि सीएम साहेब असेल, राज्य सरकारकडून ओबीसीच्या विरोधात हा निर्णय घेतला। ओबीसीच्या विरोधात जर तुम्ही झुंडशाहीच्या जोरावर झुंडशाहीला बळी पडून जर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपत असाल, ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असाल, तर हे ओबीसीला मान्य नाही। त्यामुळं हा राज्यभरातील आक्रोश आहे, हा मराठवाड्यातील आक्रोश आहे आणि आता प्रत्येक जिल्ह्यात असे आक्रोश आणि एल्गार मेळावे तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येक ठिकाणी ही अशी एल्गार मेळावे होणार आहेत। आजच्या बीडचा मेळावा म्हणजे आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात ओबीसींचं आरक्षण वाचवावं। जो 2 सप्टेंबरचा काळा जी आर आहे तो तात्काळ रद्द केला पाहिजे या राज्य सरकारने, आणि जोपर्यंत राज्य सरकार हा काळा जी आर रद्द करत नाही तोपर्यंत ओबीसींचा महाएल्गार हा सुरूच राहील। आणि सामान्य ओबीसीनं ठरवलंय, सामान्य ओबीसी आता या आंदोलनात रस्त्याने उतरलेली आहे, सामान्य ओबीसी स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये आलेली आहे। कारण की आम्ही गरीब जातीतील आहोत, आमच्याकडे गाड्या घोड्या नाहीत, परंतु आमचे लोक स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये येत आहेत, यांना कुणाला काही द्यायची गरज नाही। ज्याप्रमाणे जरांगेच्या आंदोलनाला आमदारांनी खासदारांनी रसद दिली, पण आमच्या आंदोलनाला कोणी रसद द्यायला नाही, परंतु ओबीसी समाजाने हा मेळावा खांद्यावर घेतलाय आणि ओबीसींना कळायला लागली की आपलं राजकीय भवितव्य धोक्यात आहे, त्यामुळे ओबीसी समाज याच्यामध्ये उतरलेला आहे। जो जी आर निघाला तो काळा जी आर आहे असं तुम्ही म्हणताय, पण तो सरकारने जी आर काढलाय आणि या अगोदर देखील सरकारने ओबीसीसाठी जी आर काढला होता, मग हा जी आर काळा आणि तो स्वच्छ असं कसं म्हणता येईल? हा जी आर एकतर कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं म्हटलं तर ते अतिशय अगोदर मागासत्व सिद्ध करावं लागतं। 1994ला जी आर काढताना ज्या ज्या जाती त्यामध्ये मागास आहेत त्यांना ते आरक्षण देण्यात आलं। कारण की आरक्षण कुणाला द्यायचं, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही। आज मराठा समाजाच्या अनेक लोकांकडून, अनेक नेत्यांकडून मागणी होती की मराठा समाजाच्या तरुणांना आम्ही गरीब झालोत, आमच्या मुलांच्या शिक्षणाचे वांदे झालेत, आम्हाला नोकऱ्याचे वांदे झालेत, आमच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही त्याला पाठिंबा दिला, आमचा आज बी पाठिंबा त्या गोष्टीला। परंतु जर राजकारणात कोणी आरक्षण घेत असेल तर राजकारणात आरक्षण घेताना तुम्ही राजकीय दृष्ट्या मागास असले पाहिजे, परंतु तसं उलट आहे। मराठा समाज इथं राजकीय दृष्ट्या सक्षम असलेला आजपर्यंत 29 ते 30 मुख्यमंत्र्यांपैकी 23-24 मुख्यमंत्री आजपर्यंत मराठ्यांचे झाले। आज राज्यामध्ये मराठ्यांचे आमदार जास्त आहेत, खासदार जास्त आहेत, मंत्री जास्त आहेत, साखर कारखाने आहेत यांच्याकडे, दूध डेऱ्या यांच्याकडे, शिक्षण संस्था यांच्याकडे, बँका यांच्याकडे। मग मराठा समाजाला राजकीय आरक्षण देता येत नाही। राहिला विषय शिक्षण आणि नोकरीचा, राज्य सरकारने त्यांना द्यावं, त्यासाठी आमच्या शुभेच्छा राहतील, आमचा पाठिंबा राहील, परंतु मराठा समाजाला राजकीय आरक्षण देता येत नाही। डॉक्टर बाबासाहेबांनी त्यामध्ये घटनेत तरतूद नाही तशी, परंतु राज्य सरकारने हा 2 सप्टेंबरचा चुकीचा जी आर काढलेला आहे। आणि 1994चा जी आर जर म्हटलं तर सर्व मागासवर्ग असेल सगळ्या घटनात्मक चौकटी इथं बसून तो 1994चा जी आर काढलेला आहे आणि तसा जी आर आज काढला असता तर आमचा विरोध नसता, परंतु हा कुठल्या घटनात्मक चौकटीत नाही, फक्त झुंडशाहीचा जायला बळी पडून, दादागिरीला बळी पडून, मुंबई वेटीच धरल्यामुळे बळी पडून काढलेला जी आर आहे। या जी आरला आमचा विरोध आहे आणि 2 सप्टेंबरचा जी आर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत राज्यभर आंदोलन सुरू राहते, न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू राहील आणि एक दिवस आम्ही हा जी आर रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस जी आर निघाला आणि त्यानंतर घोषणा केली की हा जी आर संविधानिक आहे आणि संविधानिक मार्गाने तो जी आर काढलाय आणि ओबीसीला या जी आर मुळे कुठे धक्का लागणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट जाहीर केलं होतं, तरी देखील सत्ताधारी असताना जे मंत्री आहेत हे त्या जी आरच्या विरोधात आहेत। मग हे असं का?
हे बघा, राज्यातील अनेक सत्ताधारी जरी असले तर आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व धोक्यात असताना आपण बोललं पाहिजे, आपल्या समाजाला आपण पाठिंबा दिला पाहिजे. ज्याप्रमाणे मनोज जरांगेकडे लोटांगण घालायला मंत्री येतात, उपसमितीचे अध्यक्ष येतात, तिथं दादा दादा जी 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 करतात, तसं तर आमचे नेते करत नाहीत. आमचा नेता फक्त ओबीसीचं आरक्षण टिकावं म्हणून ओबीसीचं नेतृत्व करतोय आणि ते आज नेतृत्व करत नाहीत. गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचे मोर्चे असतील, मेळावे असतील, या राज्यात मेळावे असतील, दिल्लीच्या रामलीलावर सुद्धा त्यांनी ओबीसीच्या अस्तित्वासाठी लढा दिलेला आहे. त्यामुळं त्यांच्यावर आरोप करणारे लोकांकडे आम्ही दुर्लक्ष करतोय, कारण की प्रत्येक राजकीयातून आरोप करत असतात आणि काही जर झुंडशाही लोक जर चुकीचे आरोप करत असेल तर अगोदर आमचा आरोप आहे की मग जरांगीला भेटणाऱ्या मंत्र्यांचे सुद्धा राजीनामे घेतले पाहिजे, नंतर भुजबळ साहेबांना. यामध्ये प्रामुख्याने निदर्शनात येतं की जे भुजबळ साहेब ओबीसीच्या समर्थनामध्ये एका महत्वाच्या पदावर असताना ते रस्त्यावरती उतरतायत, मोठा लढा उभा करतायत. पण यामध्ये असा मराठ्याचा कुठला जो मंत्री आहे, नेता आहे, तो प्रामुख्याने असे सभा मेळावे घेतोय, असं कुठं पाहायला मिळालंय का? घेतली पाहिजे त्यांना बी अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना अधिकार दिलेला आहे. फक्त मराठा समाजाच्या सभा घेतल्या नाही, पण जरांगीच्या मोठमोठ्या मंचावर, आता मुंबईच्या मंचावर लाखो लोक, तिथं तुम्ही जरांगीच म्हणतात लाखो होते, आम्ही तर म्हणतो 10,000 लोक असतील, 15,000 लोक असतील, 20,000 असतील, परंतु जरांगी म्हणतात लाखो लोक मुंबईत, करोडो लोक मुंबईत होते. मग करोडोच्या मंचावर तुमच्या देखील जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या काळामध्ये तुमच्या देखील मंचावर अनेक ओबीसीचे मोठमोठे नेते जे तुम्हाला येऊन भेटी देऊन गेले, सरकारमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मग ते कसं? आमच्या आंदोलनामध्ये मराठा नेते आले नाही म्हणून ओबीसीच्या नेत्याला यावं लागलं ना. मराठा नेत्यांनी आमच्या आंदोलनाला बायकॉट केलं, आमच्या मागणीला बायकॉट केलं, आमच्याकडे दुर्लक्ष केलं. मग ओबीसीचे नेते म्हणून ओबीसीचे 2 पोरं उपोषण करताय, ओबीसीचं अस्तित्व टिकावं म्हणून लढताय, जीवाची बाजी खेळताय. मग त्यांच्याकडे कोणीतरी गेलं पाहिजे आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते आले. परंतु जर चुकीचा GR काढायला जर मंत्री जात असतील, मराठा मंत्री जात असतील, तर हे चुकीचं आहे, हे आम्हाला मान्य नाही. जर भुजबळांचा कोणी जर राजीनामा मागत असेल तर आम्ही राधाकृष्ण विखेचा मागू. त्यांच्यासोबत अनेक वेळा इकडं लातूरमध्ये जाऊन शिंदे गटाचे ते काय सरदेसाई का सरनाईक हे जाऊन भेटतात, रसद देतात, त्यांचा सुद्धा आम्ही राजीनामा मागू. एकनाथ शिंदेनी गेल्या 2-3 वर्षामध्ये जरांगीला रसद दिली, त्यांचा आम्ही राजीनामा मागू. हे म्हणजे वन साईड चाललेला विषय. त्यामुळं फक्त ओबीसीचा नेता ओबीसीसाठी बोलला की त्याला खालच्यापासून शेवटपर्यंत टार्गेट केलं जातं आणि 2-5% जे निजामाच्या विचाराचे, जरांगीच्या विचाराचे, झुंडशाहीच्या विचाराचे, जरांगीशाहीच्या विचाराचे लोक टार्गेट करण्याचं काम करतात. याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करू, यांना बायकॉट करू. निजामांचा विचार म्हणजे काय नेमकं? हे बघा, जरांगेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही. कधी त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा फोटो मंचावर लावला का? त्यांना डॉक्टर बाबासाहेब मान्य नाही, कधी डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेत नाही. आणि निजामाचा हैदराबाद गॅजेट तुम्हाला मान्य म्हणजे तुम्ही निजामाच्या विचाराचंच मानावं लागेल ना, जरांगीला निजामाच्या आचाराचंच मानावं लागेल. त्यामुळं आम्ही जरांगे आणि जरांगीच्या 2-5% पिळावळीला निजामांच्या विचाराचेच मानणार आणि म्हणत राहू. पण निजामाचा जो काही रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डमध्ये इतर जातीचा देखील उल्लेख आहे, मग ते पण निजामाच्या विचाराचे मानता येईल? हे बघा, त्या जातींना रेकॉर्ड जरी असलं, त्या जातींना तुम्ही काय दिले का? ते मागायला तुम्हाला काहीतरी मिळवलं म्हणून त्याच आधारावर आता धनंजय मुंडे देखील वंजारा समाजाला त्यामधून आरक्षण द्यावा ही मागणी करतात. मग तुम्ही देखील तसं म्हणणार का? आता धनंजय मुंडे निजामांच्या विचाराचे आज आम्हाला म्हणता येणार नाही, आम्हाला मिळालंच नाही. वंजारी समाजाला असेल, धनगर समाज मागत असेल, त्याला मिळालं नाही. हे फक्त झुंडेशाहीच्या जोरावर निजामाचं दिलं, निजामाचं कुणालाही देता येत नाही. कारण की हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या नंतर हैदराबादच्या संस्थांमधून आपण मुक्त झालोय, मराठवाडा मुक्त झालेला आहे आणि हा देश, हे राज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालत असताना निजामाचा काही संबंध नाही. परंतु कुठंतरी दादागिरी आणि गुंडगिरीच्या जीवावर तुम्ही निजामी गॅजेट लागून घेता, निजामी दस्तऐवज मागून घेता आणि त्याला तुम्ही खरं मान्य करता आणि तो कायदा, निजामाचा कायदा, निजामाचं संविधान तुम्ही मान्य करता. तुम्हाला निजामी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? आणि राहिला विषय आंदोलन, कुठतरी मराठ्यांना निजामाचं गॅजेट लागून मग प्रत्येकाच्या आशा असतात, प्रत्येकानं वाटतं त्यांचं केलं मग आमचं करा. ह्या गोष्टी प्रत्येकांना मागण्याचा अधिकार आहे, परंतु राज्य सरकारला तो कुणालाच देण्याचा अधिकार नाही. राज्य सरकार देणार नाही. मराठ्यांना झुंडशाहीला बळी पडून दिले, परंतु ते आम्ही टिकू देणार नाहीत. सरकारने निर्णय घेताना असा निर्णय घेतला त्यावेळेस कॅबिनेटमधील जे ओबीसी नेते असतील या सर्वांना विचारात घेतलं नाही असं देखील म्हणलं. पण हा GR निघाला त्यावेळेस सगळ्यांना माहित होतं. GR निघल्यावर विरोध केला ना.
ज्यावेळी जी आर काढताना सकाळी नामदार भुजबळ साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली, त्यावेळी त्यांनी असं काही करणार नाहीत असं सांगितलं. नंतर जसं वातावरण बदलत गेलं, न्यायालयाचा निकाल आला, जरांगेला तिथून उठवायचं. खरं तर जरांगेला उठवून तिथून 2 कमरात लाथा घालून हाकलून देण्याऐवजी राज्य सरकारने त्याचे लाड केले आणि कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय आम्हाला हाणून पाडण्यासाठी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही सुद्धा आता ओबीसी 2 हात करायला तयार. ओबीसी सुद्धा आता निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जशा तसं उत्तर द्यायला तयार झालो. ज्या वडंटीवारांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला तेच वडंटीवार काही दिवसांपूर्वी मनोज जरांगेंना भेटले होते आणि त्या आरक्षणासंदर्भात त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. सोशल मीडियावरती आजही त्यांचे ते बाईट्स फिरतायत समर्थनाचे. त्यावेळी जरांगीची मागणी वेगळी होती. जरांगीच्या वेळोवेळी मागण्या बदलत गेल्या. हे बघा, जरांगीच्या आंदोलनाला लाखो ओबीसीनं पाठिंबा दिलेला आहे. पूर्वी जरांगीची आंतरवालीत मोठी सभा झाली. ओबीसी बांधवांनी चहा, नाश्ता, जेवण सर्व गोष्टींची तिथं पूर्तता करण्यासाठी म्हणजे आपला मोठा भाऊ आंदोलन करतोय त्यांना आपण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे, खांद्याला खांदून लावून राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु जर जरांगीच्या मागण्या बदलत असेल, शिक्षण आणि नोकरीतली मागणी डायरेक्ट राजकीय आरक्षणात येत असेल आणि तुमचं आंदोलनच राजकीय हेतूने प्रेरित असेल तर नक्कीच त्याला विरोध करावा लागेल. म्हणून आज वडेट्टीवार साहेब सुद्धा विरोध करायला लागलेत. आणि त्यावेळी जरांगीची मागणी वेगळी होती, त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला. आज ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याची मागणी, त्यामुळे वडेट्टीवार साहेब सुद्धा विरोध करायला लागलेत. जी चळवळ आरक्षणाची तुम्ही आणि लक्ष्मण हाकेंनी उभा केली, आंदोलन केलं, हे आंदोलन मोठं देखील झालं, राज्यभरात मोठं व्यापक स्वरूप मिळालं आणि यामध्ये कुठंतरी तुम्हाला भुजबळांकडून डावलण्याचा देखील प्रयत्न केला. तुमचे फोटो बॅनरवरती टाकणे टाळलं आणि तुम्हाला सभेला कुठं आमंत्रण देण्याचं देखील टाळलं. मागच्या वेळेस ही घटना प्रामुख्याने समोर आली, यावेळेस मात्र तुमचे फोटो टाकले. मग यामध्ये कुठं ओबीसीचा नवीन चेहरा समोर येऊ द्यायचा नाही, आपणच ओबीसीचे मोठे नेते आहोत हे दाखवण्याचा मोठा प्रयत्न होतोय का? आता ते आपल्याला सांगता येणार नाही, परंतु मागच्या वेळी पावसामुळे जी सभा कॅन्सल झाली त्यावेळी नक्कीच त्यामध्ये फोटो नव्हते. परंतु आम्हाला काही अपेक्षा नाही, आम्ही एवढे बी स्वतःला मोठं समजत नाहीत आमचे फोटो असावं नसावं. परंतु जनभावना काय जी असतील, जनभावनेचा विचार करून आताच्या आंदोलनामध्ये आयोजक इथले बीडचे प्रमुख जे कोण आहेत त्यांनी त्याचा विचार केलेला दिसतोय. आता फोटो टाकलेत, परंतु आमचे फोटो असते किंवा नसते बी तर त्या आंदोलनात आम्ही सहभागी होणार होतो. आम्ही कार्यकर्ते म्हणून त्याच्यात सहभागी होणार होतो, कारण की आम्ही ओबीसींसाठी लढायचंय, ओबीसींसाठी मरायचंय हे ठरलेलं आहे. त्यामुळं आम्हाला मान पानाची मी अपेक्षा न ठेवणारा कार्यकर्ता आहे. मी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी भुजबळ साहेबांना मानणार आहे. मी बाळासाहेब आंबेडकरांना मानणार आहे. मी वडेट्टीवारांना मानणार आहे. मी हे सगळ्या लोकांच्या विचारांचा पाईक आहे. मला नेता इतक्या लवकर नेता होण्याची मला हौस नाही. मी आज कार्यकर्ता म्हणून आणि ओबीसीचं अस्तित्व टिकवणारा कार्यकर्ता म्हणून मी महाराष्ट्रभर फिरतोय, महाराष्ट्रभर बोलतोय आणि लोकांना अंगावर घेण्याचं काम करतोय आणि करत राहील. शेवटचा प्रश्न बा, तुमचा लढा सरकारशी आहे का मनोज जरांगेशी? आमचा लढा प्रमुख सरकारशी आहे आणि 2 नंबर मनोज जरांगेशी बी आहे. राज्य सरकारने आमच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणून राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही मेळावे मोर्चे घेतो आणि जरांगे कुठतरी पण त्या मेळाव्यामध्ये तुम्ही कधी सरकार विरोधात बोललेलं कोणी पाहायला मिळत नाही. उठता आणि ते थेट मनोज जरांगे, जसं काय मनोज जरांगे एखाद्या मुख्यमंत्र्याच्या पदावरती आहेत किंवा एखादी मंत्री आहेत असं माझे सगळे रेकॉर्ड तपासा. मी जरांगेवर बोलताना राज्य सरकारला सुद्धा धारेवर धरतो, कारण की मी असा कार्यकर्ता आहे, मी काय कुणाची सुपारी घेऊन बोलत नाही. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे. जरांगे आमच्या नेत्यांना टार्गेट करतोय, जरांगेच्या तोंडातून विष्ठा बाहेर पडती म्हणून जरांगेला ठोकावं लागतं, जरांगेला जशाच तसं उत्तर द्यावं लागतं. दुसरा विषय, राज्य सरकारला असेल, सीएम असेल, दोन्ही डेप्टी सीएम असतील, या दोघांनाही आम्ही टार्गेट मी करतोय आणि मी बोलतोय. खरं काय राज्य सरकार आपल्याला कसं फसवतं हे जनतेला, ओबीसी समाज बांधवाला मी सांगण्याचं काम करतोय. राज्य सरकारने जोपर्यंत आमचा हा काळा जी आर मागे घेतला नाही तोपर्यंत राज्य सरकार कसं फसवतोय हे आम्ही सांगत राहणार. हे होते नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते. आणि जोपर्यंत आम्ही या लढ्यामध्ये आहोत, आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आम्ही ओबीसीचा लढा जिवंत ठेवू आणि लढत राहू. लोकसेवा मराठीसाठी दीपक जाधव, बीड.